कथेचं नाव आहे गर्विष्ठ मेणबत्ती. एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते. ते पाहून मेणबत्तीला स्वतःचा अभिमान वाटला. आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वानं म्हणाली, ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही, त्यावेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो. चंद्र सूर्यही माझ्या पुरेही क्षुद्र वाटतात. तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्यानं खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्यानं पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटवली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, अगं वेडे, आता तरी प्रकाश दे. एवढ्याशा झुळकेनं विझतेस, चंद्र सूर्याला क्षुद्र समजतेस, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजाज करतेस. चंद्र सूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेनं विझून गेले आहेत का? तात्पर्य: आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.